नमस्कार मित्रांनो, डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण सुधाकर नावाच्या एका युवकाला 40 वर्षापूर्वी आलेला भयानक अनुभव आज पाहणार आहोत. एका गावामध्ये सुधाकर नावाचा एक युवक होता. त्याच्या कुटुंबामध्ये 3 माणसं, तो स्वतः, त्याची आई आणि त्याची एक बहीण. चुलत काका वगैरे घरामध्ये होते, परंतु त्याच्या वडिलांचं तो 8 वर्षाचा असताना निधन झालं. आणि त्यानंतर मग त्याच्या आईने त्याला अतिशय कष्ट करून, काबाड कष्ट करून, मोलमजुरी करून त्याला वाढवलं. आता तो 22-23 वर्षाचा झाला होता. आता 40 वर्षापूर्वीची ही गोष्ट, त्यामुळे त्यावेळी रोजगाराच्या संधी खूप कमी होत्या आणि शेती मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये केली जायची. तर सुधाकरची आणि शेती होती, त्याच्या काकांची शेती होती, परंतु त्यांच्या घरासमोर नदी होती आणि नदीच्या पलीकडे त्यांची शेती होती, एक 4-5 एकर. पावसाळी शेती काय त्यांना करण्यासाठी म्हणून चान्स नसायचा, कारण पावसामध्ये नदीला पाणी यायचं आणि येण्या-जाण्याचा रस्ता पूर्णतः 4-5 महिने बंद व्हायचा. त्यामुळे त्यांना पावसाळी शेती काही करता यायची नाही, म्हणजे भात शेती. आणि उन्हाळ्याची शेती करायची झाली तर तिकडे काही पाण्याची व्यवस्था नव्हती. म्हणजे पाणी होतं नदीला, परंतु पंप वगैरे घेण्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती त्यांची नसल्यामुळे पाण्याचं साधन काही नव्हतं शेती करण्यासाठी. परंतु ह्या वर्षी बाजूच्याच एका गावामध्ये धरणाचं काम जे 10 वर्ष चाललेलं ते पूर्ण झालं होतं. आणि तो जो कॅनॉल आहे की नाही, तो सुधाकरच्या जी शेतजमीन होती त्या शेतजमिनीतूनच गेला होता. आणि यावर्षी त्या धरणाचं काम पूर्ण झालं होतं आणि कॅनॉलला पाणी आलं होतं. आता सुधाकर आपल्या काकांना म्हणाला, त्या काकांचं नाव होतं सुरेश. म्हणाला, सुरेश काका, ह्यावर्षी आपण उन्हाळी शेती करायची का? आणि ह्यावर्षी कॅनॉलचं पाणी आलंय, धरणाचं पाणी सुरू झालंय, त्यामुळे आपल्याला शेती करायला चान्स आहे, त्यामुळे आपण यंदा शेती करूया. तर सुरेश काका म्हणाले की ठीक आहे, यावर्षी आपण काहीतरी उन्हाळी शेती करूया. बऱ्याच वर्षांनी शेती करण्याची आपल्याला संधी मिळते, त्यामुळे आपण यावर्षी शेती करूया. तर त्यांनी ठरवलं की यावर्षी आपण नाचणीची शेती करायची. आणि नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान त्यांनी जी 4 एकर 5 एकर जमीन होती तिथे मशागत करण्याचं काम सुरू केलं. 15-20 दिवस मशागत झाली आणि त्यानंतर मग नाचणीची लागवड त्यांनी शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती केली, दोघांनी, सुरेश आणि सुधाकर यांनी. आता 1 महिना झाला होता लागवड करून नाचणीची आणि 1-1.5 फुटापर्यंत सगळी रोपं किंवा जी नाचणीची शेती आहे ती उंच वाढली होती. हिरवंगार सगळं शेत झालं होतं, कारण पाण्याची कमतरता नव्हती, धरणाचं पाणी आलेलं होतं. परंतु आजूबाजूला सगळा डोंगर भाग होता, डोंगराळ भाग. त्यामुळे त्या घनदाट जंगलामध्ये वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावरती होते. गवेरडे, नीलगाई, डुक्कर असे वेगवेगळे प्राणी होते. जशी शेती मोठी झाली ना, तशी गवेरेडे आणि नीलगाईंनी येऊन तिची नासधूस करण्यासाठी म्हणून त्यांनी सुरुवात केली. आता हे सगळं सुरेश काकांनी पाहिलं आणि ते सुधाकरला म्हणाले की सुधाकर, अरे, आपण एवढे कष्ट करून यावर्षी आपण शेती केली, परंतु वन्य प्राणी येऊन त्याची नासधूस करतायत, त्यामुळे आपल्याला या शेतीची रात्री राखण केली पाहिजे. तर आपण ना या शेतावरती एका बाजूला एक मचाण किंवा माचली झाडाखाली बांधूया. म्हणजे ती झोपडी, कोकणामध्ये त्याला माचली किंवा मचाण असं म्हणतात. तर ती मचाण, माचली आपण शेतामध्ये बांधूया, जेणेकरून रात्री आपल्याला झोपून किंवा रात्री जागून शेताची आपल्याला राखण करता येईल. तर सुधाकर म्हणाला, का काका ठीक आहे, हो, आपण जे आपल्या शेताच्या मध्यभागी जे मोठं झाड आहे आपट्याचं, त्या आपट्याच्या झाडाखाली आपण एक मचाण बांधूया आणि तिथे आपण जागून मग रात्री शेताची राखण करूया का, जेणेकरून वन्य प्राणी येऊन नासधूस करणार नाही शेतीची म्हणून. आता दोघांनीही 2-3 दिवस लागून ना ती मचाण बनवली त्या झाडाखाली. दोघा-तिघांना झोपता येईल असा तो उंच भाग केला, फळ्या टाकून, आणि वरती छप्पर वगैरे, बाजूने थोडीशी झावळं वगैरे लावून थोडासा भाग असा पॅक केला. म्हणजे पूर्ण नाही, पण थोडासा भाग पॅक केला होता. आणि त्यांनी वर फळ्या टाकून आपले अंथरुणं वगैरे ठेवली होती आणि ते रात्री 10 वाजता जेवून वगैरे घरातून निघायचे आणि त्या झोपडीत येऊन जागायचे. ते पत्र्याचे डबे वगैरे काठीच्या सहाय्याने वाजवायचे, जेणेकरून वन्य प्राणी आजूबाजूला कुठे असतील तर ते पळून जावेत म्हणून. आता कसं होतं, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नदीचं पाणी कमी झाल्यामुळे तिथून तो रस्ता बनायचा, म्हणजे त्या प्रवाहातून ढोपरभर पाण्यातून जाता येत असे त्यांच्या शेताकडे. तर आता सुरेश
म्हणजे सुधाकरचे जे काका आहे ना, ते त्यांच्या गावामध्ये एक बांबू व्यापारी होता. त्या बांबू व्यापाऱ्याकडे ते कामाला जायचे. म्हणजे ते बांबू तोडायचे, त्या ट्रकामध्ये भरायचे. तर ते काम ते सुरेश करायचे. एके दिवशी ना मित्रांनो, सुरेश म्हणजे जे सुधाकरचे काका होते, ते गावामध्ये त्या बांबू व्यापाऱ्याकडे कामाला गेले होते. मग दुसऱ्या कुठच्यातरी गावामध्ये, आणि त्याच दिवशी त्यांना ट्रकामध्ये सर्व बांबू भरून त्या कामगारांना वाशी मार्केटला तो ट्रक जाणार होता. तर त्या कामासाठी मग सुरेश गेले असताना त्यांना उशीर झाला भरपूर रात्री यायला. आता 8 वाजले, 9 वाजले रात्रीचे. आता सुधाकर जेवून वगैरे मोकळा झाला आणि तो काकांची वाट पाहू लागला, की काका आले की ते जेवले की आपण मग बॅटरी घेऊन मग शेतावरती जी मचाण बांधली आहे, मातली बांधली आहे, झोपडी बांधली आहे, तिथे जाऊन आपण राखण करण्यासाठी जायचं. आता 9 वाजले, 9:15 वाजले, 9:30 वाजले, 9:45 वाजले. बराच वेळ झाला होता. परंतु आज काही सुरेश काका कामावरून आले नव्हते. त्यांना कामावरून येण्यासाठी म्हणून उशीर झाला होता आणि त्याच दिवशी नेमकी अमावास्या होती. तर आता सुधाकर विचार करू लागला, की आज जर आपण राखण वगैरे नाही केले आणि आजच जर समजा गवेरेडे किंवा नीलगाई आल्या आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती नासधूस केली, तर आपल्याला काही करून आज शेतावरती राखण करण्यासाठी गेलं पाहिजे, असं त्याच्या मनामध्ये यायला लागलं. आता 10:30 वाजले होते आणि तो आईला म्हणाला, की "आई, मी शेतावरती जातो. काका आले ना, की काकांना तुम्ही पाठवा शेतावरती. तोपर्यंत मी पुढे जातो" म्हणून. आता त्याची काकी आणि आई सांगायला लागली, "अरे, असा तू आज अमावास्या एकटा जाऊ नकोस. काका येतील आता. ते आले तरच तू जा. ते नाही आले ना, तर उशीर झाला तर आज नाही गेलात म्हणून काही फरक पडणार नाही." पण तो हा म्हणायला लागला, "नाही, नाही, नाही. आजच जर समजा वनगाई आल्या आणि त्यांनी नासधूस केली, तर मला जावंच लागेल." आणि हा काय दोघांचं ऐकायला तयार नाही. अमावास्येची रात्र होती. सगळीकडे काळाकुट्ट अंधार आणि ह्याने बॅटरी उचलली आणि पाण्याची एक बॉटल पाणी पिण्यासाठी म्हणून भरली आणि ह्या दोघांना, काकीला आणि आईला सांगितलं, की "मी पुढे जातो. काका आले की त्यांना जेवून लगेच यायला सांगा" म्हणून. आणि हा बॅटरी घेतली आणि तो त्या पायवाटेने नदीचा प्रवाह त्याने पार केला. ढोपरभर पाण्यातून तो पलीकडे गेला आणि सरळ पायवाटेने शेताकडे निघाला. आता 11 वाजले होते, तरी देखील घराकडे सुरेश काका आले नव्हते. हा आता झोपडीमध्ये पोहोचला. त्याने कंदील पेटवला. तो पत्र्याचा डबा काठीच्या सहाय्याने जोरजोरात वाजवू लागला, जेणेकरून वन्य प्राणी आजूबाजूला असतील तर ते त्या आवाजाने पळून जावे म्हणून. आता बराच वेळ झाला, 11:30 वाजत आले, तरी देखील सुरेश काका आले नव्हते. परंतु त्याला एवढी खात्री होती, की जेव्हा काका येणार तेव्हा जेवणार आणि झोपडीमध्ये येणार. त्यामुळे मला काही घाबरायची गरज नाही, असं त्याला वाटत होतं. आता इथे मित्रांनो, एक गोष्ट अशी होती, त्यांच्या शेतामध्ये 4-5 एकर जी शेती होती, त्या शेताच्या एका बाजूला कॉर्नरला ना एक स्मशानभूमी होती. ती कोणाची होती? त्या गावातल्या एका विशिष्ट समाजाची होती आणि त्या समाजाची त्यांच्या अख्ख्या गावामध्ये 4 ते 5च घरं होते आणि त्यापैकी 2-3 घरातले सगळे जे मेंबर होते, ते सगळे मुंबईला राहायचे आणि एखाद दुसरं घर फक्त गावामध्ये सुरू होतं, जिथे म्हातारी माणसं राहायची. तर हा झोपडीमध्ये बसलाय आणि विचार करतो, कधी एकदा काका येतात, कधी एकदा काका येतात. आणि आता ह्या सगळ्या गोष्टींची ना त्याला आठवण झाली, की आपल्या ह्या बाजूला म्हणजे जी झोपडी त्याने बांधली होती तिथून 200 फुटावरती एक स्मशानभूमी आहे. आता हा सगळे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले, की त्या आपल्या या शेतावरती स्मशानभूमी आहे. एरवी त्याच्या मनामध्ये हे ती स्मशानभूमी आहे किंवा काय हे सगळं काही माहीत नव्हते. पण आज तो एकटा होता. 11:30 वाजले होते आणि ह्या सगळ्या त्या प्रसंगामध्ये त्याला आठवू लागलं, की आपल्या झोपडीच्या 200 फुटावरती एक स्मशानभूमी आहे. तेवढ्यात ना मित्रांनो, योगायोगानं त्याला ॲटोम बॉम्बचा आवाज येऊ लागला. एक 2-3 ॲटोम बॉम्ब वाजल्याचा आवाज येऊ लागला आणि आता तो झोपडीतून त्या दुसऱ्या गावातून येणाऱ्या पायवाटेकडे पाहिलं, की कुठून हा ॲटोम बॉम्बचा आवाज येतोय अचानक. त्याला पहिल्यांदा वाटलं, की बाजूच्या आजूबाजूचे शेतकरी आहेत ते ॲटोम बॉम्ब लावतायत, कारण जेणेकरून वन्य प्राणी येऊ नये म्हणून. परंतु एक 2-3 मिनिटांनी तो ॲटोम बॉम्बचा आवाज जवळ येऊ लागला आणि त्याच्यानंतर मग त्याला असा आवाज येऊ लागला, की "राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है." हा आवाज पाहिल्यानंतर मात्र त्याला आता वाटलं, की ही कोणाची तरी प्रेतयात्रा आपल्या शेतातल्या स्मशानभूमीकडे येते आहे. 2-3 लोकांनी गॅसबत्ती अशा हातामध्ये खांद्यावरती पकडले होते आणि काही माणसं तिरडीवरती एका मयत व्यक्तीला घेऊन त्यांच्या शेताकडे असलेल्या स्मशानभूमीकडे येत होते. याने आता पाहिलं, की प्रेतयात्रा आपल्या शेतातल्या स्मशानभूमीकडे येते आणि ह्याच्या काळजामध्ये चर्र झालं आणि हा घाबरला, की
आज नेमके काका आले नाहीत अजून आणि हे काय नवीन हा प्रकार आणि हा काय योगायोग की आजच कोणाचं तरी मैत व्हावं, मृत्यू व्हावा आणि इथे स्मशानभूमीमध्ये त्याला आणावं. आता स्मशानभूमीपासून झोपडीचं अंतर 200 फूट फार तर. आता तिथे ते लोक आले आणि ती तिरडी त्या स्मशानभूमीच्या बाजूला ठेवली आणि तिथे जे लाकडं होते ती लाकडं रचली म्हणजे सरण रचलं आणि एक 25-30 माणसं होती आणि त्यांनी ती तिरडी उचलून त्या मयत व्यक्तीला त्या सरणावरती ठेवलं, त्याच्यावरती लाकडं डाळली, सगळे ते विधी हा सगळा ना प्रकार, ते होणारे विधी सुधाकर झोपडीमध्ये राहून पाहत होता. तो तिकडे न पाहण्याचा प्रयत्न करतो, पण येऊन जाऊन त्याची नजर पुन्हा त्या अंत्यसंस्कार चाललेल्या त्या स्मशानभूमीकडे जायची आणि ह्याच्या हृदयामध्ये धडधड सुरू व्हायची, की आजच काय हे योगायोगाने इकडे स्मशानभूमीमध्ये सगळ्या अंत्ययात्रेचा हा सगळा प्रसंग पाहायला मिळतोय. आणि मित्रांनो ते सगळं सरण रचलं, त्याच्यावरती ती प्रेत ठेवून त्याच्यावरती पुन्हा लाकडं ठेवली आणि त्या अंत्ययात्रेला आलेल्या माणसांनी माचीस आणायला विसरली होती. आता त्याला अग्नी द्यायचा होता त्या मयत व्यक्तीला, परंतु यांच्याकडे माचीस नसल्यामुळे ते आता माचीस एकमेकांकडे विचारू लागले, की "तू माचीस आणली आहेत ना? तुझ्या खिशात माचीस आहे ना?" तर सगळे म्हणायला लागले, की "नाही, तू घेतलीस ना, तू घेतलीस ना, तू घेतली होतीस ना." असं त्यांचं व्हायला लागलं. तर कोणीच माचीस आणली नव्हती. आता या झोपडीमध्ये तो पेटणारा कंदील पाहून त्या प्रेतयात्रेला आलेल्या एका दोघांनी म्हटलं, की "त्या झोपडीमध्ये जाऊन बघा, कंदील पेटतो म्हणजे तिथे कोणतरी असणार, त्यांच्याकडे माचीस असेल, ती माचीस घेऊन या" म्हणून. आणि असं करता-करता 2 व्यक्ती त्या स्मशानभूमीकडून सुधाकरकडे आल्या, त्या झोपडीकडे आणि त्याला विचारलं, की "अरे, तुझ्याकडे माचीस आहे का?" तर ह्याने सुधाकरने विचारलं, "कशाला?" तर की असं-असं एका ठिकाणी आमच्या गावामध्ये एक व्यक्ती मृत झाली आहे आणि त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी इथे आम्ही आलो, पण आम्ही माचीस आणायला विसरलो. तर सुधाकर म्हणाला, "हो, माचीस आहे माझ्याकडे." आणि सुधाकरने थरथरत्या हाताने माचीस त्यांच्या हातामध्ये ठेवली. तेव्हा ते 2 माणूस म्हणाले, की "तू घाबरलायस का? तुझ्यासोबत कोण नाही आहे का?" सुधाकर म्हणाला, की "हो, माझे काका यायचे आहेत. काकांना उशीर झालाय कामावरून यायला, म्हणून मी पुढे आलोय." तर ते म्हणते, की "अरे, तुझे हातपाय कापतायत, तू थरथरतोयस. तू इथे थांबण्यापेक्षा ना तू आज घरी निघून जा. इथे नाही राखण केलीस तरी चालेल. कारण आज इथे या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार आम्ही करणार आहोत. त्यामुळे तू एकटा घाबरशील आणि तुझं वय पण कमी आहे. तू घरी निघून जा." तर सुधाकर म्हणाला, "ठीक आहे, मी जातो घरी निघून." आणि ते माचीस घेऊन गेले आणि त्यानंतर मग अंत्यविधी सुरू झाले आणि त्या व्यक्तीला अग्नी दिला गेला आणि अग्नीच्या ज्वाळा आता अ, उंच-उंच जाऊ लागल्या. जसा अग्नी पेटला तशी सर्व माणसं त्या स्मशानभूमीतून निघून गेली आणि आता झोपडीमध्ये सुधाकर एकटाच राहिला. आता त्याची नजर येऊन जाऊन त्या स्मशानभूमीमध्ये पेटणाऱ्या सरणाकडे त्या जात होती आणि तो न बघण्याचा प्रयत्न करतोय, पण येऊन जाऊन तो तिथे अ, पाहत होता. आता तो दिलेला अग्नी, त्याच्या पेटणाऱ्या ज्वाळा, त्याचा लाल भडक प्रकाशाच्या झोपडीपर्यंत येत होता आणि मोठमोठ्या ज्वाळा त्याला दिसत होत्या. आता हा घाबरला, परंतु त्याच्या मनामध्ये असं देखील येत होतं, की जर मी गेलो आणि इकडे आजच जर समजा गवेरेडे किंवा आले आणि त्यांनी शेतीची नासधूस केली तर? आता काका तर नक्की येणार. ते घरी आले की नक्की येणार. कारण मला एकट्याला तिथे झोपायला देणार नाही. जर समजा नाहीच आले, तर मग आपण घरी जाऊ. तसा तो धाडसी होता. परंतु समोर ते पेटणारं सरण पाहून तो सगळं घाबरला होता. आणि इतक्यात मित्रांनो, तो आता म्हणतोय, देवाला सांगणं करतो, की लवकरात लवकर एकदा काका येऊ देत, म्हणजे मला इथे भीती वाटणार नाही म्हणून. आणि तो आता मनातून थोडासा खचला होता. त्याला भीती वाटत होती. एवढ्यात ना मित्रांनो, एक असा ठोकन असा त्या मोठा आवाज त्या स्मशानभूमीमध्ये पेटणाऱ्या सरणातून झाला आणि ती सरणाची जी लाकडं होती ना, थोडीफार अशी खाली कोसळली आणि ह्याचं लक्ष गेलं आणि सरणावरची लाकडं थोडीशी अशी खाली घसरली आणि जोरजोरात ज्वाळा मोठमोठ्याने उंच येऊ लागल्या आणि हा घाबरला, की हा काय प्रकार आहे? आवाज कसला आणि सरणावरची लाकडं कशी काय खाली घसरली म्हणून. तेवढ्यात ना मित्रांनो ना, त्या बाजूच्या जंगलातून कोल्ह्यांची कोल्हेकोई मोठमोठ्याने त्याला ऐकायला येऊ लागली. आता हा कोल्ह्यांच्या कोल्हेकोईचा आवाज याच्या छातीमध्ये धडकी भरवून गेला. आता हा घाबरला, की आजच कोल्हे कसे आरडायला लागले. एरवी तर कोल्ह्यांचा आवाज जंगलातून येत नाही आणि आजच कसा काय कोल्ह्यांचा आवाज येतोय? हा चलबिचल झाला. ह्याला वाटलं, की आता आता आपण नाही थांबलं तर बरं होईल. आपण घरी गेलं तर बरं होईल. तेवढ्यात ना मित्रांनो,
एक विचित्र घटना घडते. जिथे ते सरण पेटत असते, जिथे ते प्रेताला अग्नी दिलेला असतो ना, तिथेच्या आजूबाजूला ना कावळे जोरात ओरडू लागतात आणि असे गोल गोल त्या स्मशानभूमीमध्ये फिरू लागतात. आणि हा बघतोय की रात्रीचे कावळे त्या स्मशानभूमीत काय करतायत, त्या पेटणाऱ्या सरणाच्या पेटणाऱ्या तो जो ते प्रेताला दिलेला अग्नी आहे त्याच्या भोवती कावळे कसे काय फिरतायत आणि रात्रीचे. आणि हा प्रकार पाहून तर तो खूपच घाबरला. की दिवसाचे कावळे असले असते, फिरले असते तर ठीक आहे, पण रात्री कावळे सहजासहजी ओरडत पण नाही आणि दिसत पण नाही. परंतु हा काहीतरी विचित्र प्रकार होता आणि ह्याचे हातपाय आता कापू लागले. ह्याला घाम सुटला आणि हा म्हणतोय की आता हा विचित्र प्रकार होतोय आणि काहीतरी वेगळं घडणार आहे, काहीतरी अघटित घडणार आहे याची चाहूल त्याला लागली. आणि त्याने आता ठरवलं की आता इथे थांबायचं नाही, आता आपण घरी निघून जायचं. आणि कंदिलाची वाट त्याने थोडीशी मोठी केली आणि हातामध्ये जी बॅटरी त्याने नेली होती उजेडासाठी, वाटेत ये-जा करण्यासाठी, ती हातात बॅटरी धरली आणि आता त्याने ठरवलं की आता आपण घरी जायचं, इथे थांबायचं नाही. अक्षरशः तो रडकुंडीला आला होता. पण त्याने झोपडीतून तो खाली उतरला, तेवढ्या त्या स्मशानभूमीतून कोणतरी जोरजोरात रडल्याचा आवाज येऊ लागला. जसा रडल्याचा आवाज येऊ लागला ना, तसं त्याने त्या पेटत्या सरणाकडे पाहिलं आणि पाहिलं तर पुन्हा एकदा त्या सरणाची पेटती लाकडं अशी पुन्हा एकदा खाली कोसळली. हा प्रकार त्याने पाहिला आणि तो आता जोरजोरात घराच्या दिशेने धावू लागला. नदीच्या दिशेने धावू लागला. काही नदीतून ती पायवाट पुढे नंतर घराकडे गेली होती. हा धावतोय, धावतोय. तसं मागे वळून तो पाहतोय कोणतरी रडतंय, पण दिसत नव्हतं कोण रडतंय ते. परंतु कोणतरी त्या स्मशानभूमीमध्ये त्या सरणाच्या बाजूला बसून रडतंय. आजूबाजूला कोणतरी रडतंय असा आवाज येत होता. तशा त्या मोठमोठ्या ज्वाळा गगनाला भिडत होत्या. तो लाल भडक प्रकाश आजूबाजूला पसरला होता. तो काळाकुट्ट धूर अक्षरशः दिसत होता डोळ्यांनी. आणि हा थरथर पावलांनी धावतोय, धावतोय, धावतोय. हात-पाय कापलेले आहेत. कापतायत अक्षरशः भीतीने. आणि धावता, धावता अचानक समोरून एक आवाज आला. "सुधाकर, अरे काय झालं? कुठे चालला आहेस? आणि तू घाबरलायस का?" आता त्याला समोरून आलेला आवाज पाहून भीती वाटली आणि तो जागच्या जागी थांबला आणि त्याच्या हातातली बॅटरी अशी समोर, कोण व्यक्ती आहे, कुठून आवाज येतोय म्हणून जेव्हा समोर बॅटरी धरली, त्याचा प्रकाश मारला ना, तेव्हा त्याचे काका हे घराकडून शेताकडे येत होते. काकांना पाहून त्याने जोरदार मिठी मारली काकांना आणि तो रडू लागला. काका म्हणते, "अरे रडतोस कशाला? काय झालं? आणि तुझं अंग थंडगार कसं झालंय? आणि तू कापतोयस कशाला? हातपाय तुझे कापतायत कशाला?" मग झालेला सगळा प्रकार त्याने काकांना सांगितला, की "काका, असा-असा प्रकार झालाय. आपल्या त्या शेतातल्या स्मशानभूमीमध्ये आजच प्रेत जाळायला आणलंय आणि तिथे असा-असा प्रकार घडला." काकांना सगळ्या काही गोष्टी कळल्या आणि काका म्हणाले, की तर ठीक आहे, इथे ते प्रेत झालं असेल ना, तर आज आपण घरी झोपूया जाऊन. आपण तिथे शेतावरती जाऊया नको." आणि त्यांनी त्याला असं कवटाळलं, छातीकडे धरलं आणि म्हणाले, की "रडू नकोस. रडतोस कशाला? अरे असे पेच प्रसंग, अशा घटना बऱ्याच आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. त्यांना धैर्याने आपण सामोरं गेलं पाहिजे. असं घाबरून नाही चालणार. आणि मी आहे ना, तू कशाला घाबरतोयस? चल आज आपण घरी झोपूया. पण उद्यापासून परत आपल्याला त्या झोपडीमध्ये जाऊन झोपायचंय, राखण करायची आहे शेताची, एवढं लक्षात ठेव. असं घाबरून नाही चालणार. मन धीट केलं पाहिजे. अशा गोष्टींना आपण मोठ्या धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे." अशी समजूत त्यांनी त्या वाटभर घराकडे येईपर्यंत सुधाकरची सुरेश काकांनी काढली. आणि आता थोडासा सुधाकर सावध झाला आणि त्याला थोडासा काकांनी दिलेला धीर, त्यामुळे त्याला थोडंसं बरं वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी मग पुन्हा एकदा सुधाकर आणि सुरेश त्याचे काका पुन्हा एकदा त्या शेतावरच्या जी मचाण आहे, झोपडी आहे ना, त्याच्याकडे झोपायला जाऊ लागले आणि तिथे जाऊन शेताची राखण करू लागले. आणि तेव्हा देखील त्याचे काका असेच काहीतरी चांगल्या गोष्टी सुधाकरला सांगायचे, की जेणेकरून त्याचं धाडस वाढलं पाहिजे. अशा गोष्टी सुरेश काका त्याला झोपडीमध्ये बसून सांगायचे. तर मित्रांनो, अशी एक आगळी-वेगळी घटना सुधाकरच्या बाबतीमध्ये घडली होती. ती त्यांनी मला सांगितली होती. ती आज मी तुम्हाला सांगितलेली आहे. कथा कशी वाटली? नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर जर तुम्ही आज नवीन असाल, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे इथून काही कोकणातल्या अशा अद्भुत घटना असतील, काही दैवी घटना असतील, दैवी साक्षात्कार असतील किंवा भयकथा असतील, या चॅनलवरती आपल्याला ऐकायला मिळते. मी आज दिलीप आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद.